टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। याच्यामध्ये आपण जर मिहान जरा प्रोजेक्ट बघितला तर हा बेसिकली ॲम्बिशियस प्रोग्राम आहे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचा। त्याच्यामध्ये जवळपास SEZ एरिया पण आहे, नॉन SEZ एरिया पण आहे। आता माननीय मुख्यमंत्री महोदयांचं निर्देश आहे की लवकरात लवकर इन्व्हेस्टरला तिथे आणून सगळं आपल्याला हे मिहानचे जे वॅकंट प्लॉट्स आहेत ते आपल्याला इंडस्ट्रियलिस्टला आणि जे नामांकित आहे त्यांना देऊन आपल्याकडे इथे लाईव्हलीहूड आपल्याला जॉब ऑपॉर्च्युनिटी इथे डेव्हलप करायची आहे। आता तुम्ही नुकताच आपला डावोस इथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम झाला, तिथेही मोठ्या प्रमाणामध्ये MOU आपले साईन झालेले आहे आणि कुठेतरी आणि नुकताच आता तुमचा ॲडव्हान्टेज विदर्भ याचा कार्यक्रम पार पडला आणि जेवढं 2-3 महिन्यामध्ये जे इंटरेस्ट आहे इंडस्ट्रीला तो मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे आणि लोक म्हणजे बाहेरच्या जगामधले आणि बाहेरच्या देशामधले आपल्याला मिहानला एक IT हब आणि एरोनॉटिकल हब म्हणून बघत आहेत। ऑलरेडी आपल्याकडे MROज आहे, मोठ्या प्रमाणामध्ये नवीन लोकही त्याच्यामध्ये इंटरेस्टेड आहे आणि IT मध्ये आता आमचा प्रयत्न हे आहे त्या दिवशी की आम्ही GCC आपल्याला तिथं बनवायचं आहे जेणेकरून IT इंडस्ट्रीचा हब मिहानमध्ये बनेल। आणि एक चांगली गोष्ट ही आहे की MILनी GMR सोबत कन्सेशन ॲग्रीमेंट केलेला आणि मोठ्या प्रमाणामध्ये आता तिथं मोठा एअरपोर्टसुद्धा नवीन बनणार आहे, त्याचाही फायदा आपल्याला मिळेल। आणि रिकार्पेटिंगचं जे काम चालू होतं तेही आपण मार्चमध्ये संपवत आहोत, त्यामुळे नवीन जो समर शेड्यूल आपल्याला भेटेल तोही आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये फ्लाईट्स नवीन त्याच्यामध्ये भेटणार आणि दिवसभर आता फ्लाईट्स त्याच्यामध्ये सुरू होणार। तर आपल्या माध्यमातून मी सगळ्यांना हेच विनंती करणार की इन्व्हेस्ट इन मिहान आणि त्याच्यामध्ये नियम खूप सोपे आहे, प्लॉट अलॉटमेंटची प्रोसेस खूप ट्रान्सपरंट आहे, ऑनलाईन आहे आणि लवकरात लवकर आपण होतो। SEZमध्ये जर कोणाला लागेल तर थेट आपल्याला प्लॉट देता येते विदाऊट ऑप्शन आणि नॉन SEZमध्ये आपल्याला जर लागेल तर त्याच्यामध्ये टेंडर प्रोसेसने आपण करतो आणि तेही आता आम्ही ऑनलाईन आणि पारदर्शक प्रमाणामध्ये आम्ही ते करत आहोत। त्यामुळे आपल्याला बाईट द्यायच्या आधी ऑलरेडी एक सकाळी आमची एक मीटिंग झाली, आम्ही त्याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या डायरेक्शननुसार आम्ही एक टास्क फोर्स बनवतो। त्याच्यामध्ये मिहानमध्ये जे ऑलरेडी कंपनीज आहेत त्यांचे काही प्रतिनिधी घेऊ, इंडस्ट्रियल असोसिएशनचे काही प्रतिनिधी घेऊ आणि मिहानचे आमचे काही ऑफिसर्स घेऊन अजून कशा प्रकारे मिहानमध्ये फॅसिलिटीज देता येईल, काय नवीन करता येईल ज्यामुळे अधिकाधिक नवीन इन्व्हेस्टर त्याच्यामध्ये आपले इंटरेस्टेड राहून लवकरात लवकर त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट होऊन इन्फ्रास्ट्रक्चर बनवून आपल्या नागपूर आणि नागपूर रिजनमधले जे एज्युकेटेड लोक आहेत त्यांना जॉब मोठ्या प्रमाणामध्ये मिळेल, हेच सध्या फोरफ्रंटला आम्ही करत आहोत। नाही, याच्यामध्ये आम्ही एक असं केलं आहे की ज्या लोकांना जनरली रूल हा आहे मिहानमध्ये की 4 किंवा 7 वर्षामध्ये आपल्याला ते बांधकाम पूर्ण करावं लागतं। असे काही इन्व्हेस्टर्स आहे की त्यांनी वन ऑर अदर रिझनमुळे ते सुरू नाही करू शकत। आम्ही येत्या 20 तारखेला त्या सगळ्यांना आम्ही बोलवलं आहे डिस्कशनसाठी की त्यांचे अडचणी समजून घेऊ, आमच्याकडून काही त्यांना मदत लागेल ते आम्ही करू आणि ते जे कामं थांबलेले आहे ते काम फटाफट सुरू होऊन, कारण मिहानचा एकच आहे की इथे जवळपास तुम्ही ऐकलं असेल की आत्तापर्यंत जवळपास आपण 1 लाख लोकांना आपण जॉब दिलेला आहे, तर अजून 1-2 लाख लोकांना जॉब कसा देता येईल हे आपलं आणि आमचं ध्येय आहे आणि हे आपण अचीव करू शकतो। कारण आता सगळीकडूनच आपल्याला सपोर्ट मिळत आहे, स्टेट गव्हर्नमेंटकडून, सेंट्रल गव्हर्नमेंटकडून, मिहानमध्ये पण आपल्या सगळे ऑल डायरेक्शननी सपोर्ट मिळाल्यामुळे मला असं वाटतं की पुढच्या 2-3 महिन्यामध्ये अधिकाधिक इन्व्हेस्टमेंट होऊन त्याच्यामध्ये आपलं प्रोग्रेस दिसेल। थँक्यू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।